नमस्कार, ऑल किचन रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे। काय पाहत आहेत? अतिशय पौष्टिक आणि चविष्ट राजगिराचा शिरा। तर त्यासाठी इथे मी घेतले आहे ड्राय फ्रूट्स जसं की अक्रोड, काजू, बदाम, पिस्ता, अंजीर, बेदाणे, थोडा रवा, मखाने आणि ऑप्शनल साखर। एक शॉर्ट आपल्या चॅनलवर मी या अगोदरही पोस्ट केला होता ज्यामध्ये मी विचारलं होतं की हा एक सिक्रेट इन्ग्रेडियंट काय आहे, तर तो इन्ग्रेडियंट आहे राजगिरा। हो, तर हा राजगिरा आपल्याला हलका असा भाजून मिक्सरला चांगला बारीक करून घ्यायचा आहे। मार्केटमध्येही तुम्हाला हे राजगिऱ्याचं पीठ अवेलेबल आहे। थोडे मखानेही मी भाजून मिक्सरला चांगले बारीक करून घेणार आहे। हे झालं आपलं राजगिरा आणि मखाण्याचं पीठ। त्यानंतर जेवढेही ड्रायफ्रूट्स तुमच्या घरात असतील नसतील ते मिक्सरला अशी बारीक पूड तयार करून घ्यायची आहे। आता इथे एका कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे साजूक तूप घालून घेत आहे। त्यामध्ये आपल्याला रवा चांगला परतून घ्यायचा आहे। त्याचबरोबर आपलं जे राजगिरा आणि मखाण्याचं पीठ आहे तेही आपण ह्यामध्ये परतून घेऊ आणि ड्रायफ्रूट्सची पूड आपण तयार केली आहे ते आपण ह्यामध्ये घालून घेऊ। तसंच बेदाणेही घालून घेऊ आणि हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊ आणि हे चांगलं भाजून घ्यायचं आहे। आता ही इथे साखर ऑप्शनल आहे। त्यानंतर 2 ते 3 कप मी इथे दूध वापरत आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही 1 कप दूध आणि 2 कप गरम पाणी घातलं तरीही चालेल। हे सगळं मिश्रण आपल्याला तूप सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि हे परतवत असताना मध्ये मध्ये 2 ते 3 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून हे चांगलं वाफू द्यायचं आहे। आपल्याला सगळ्या ड्रायफ्रूट्सचे काय बेनिफिट्स आहे ते तर माहितीच आहे, पण त्याचबरोबर राजगिरा हा अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे ज्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन्स, आयर्न, अमायनो ॲसिड्स आणि भरपूर सारे विटामिन्स आहे जे की आपल्या शरीरासाठी खूप युजफुल आहेत। तुम्ही बघू शकता इथे तूप सुटलेला आहे आणि आपला राजगिऱ्याचा शिरा तयार आहे। आता आपण सर्व करूया आणि थोडीशी गार्निशिंग करते इथे मी। आपला राजगिरा शिरा तयार आहे। बघू शकता किती छान दिसत आहे आणि चवीलाही छान लागत आहे। तर तुम्हीही बनवून बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।